नमस्कार. बारामतीच्या नेतृत्वाने मराठा समाजातील मतदारांना आतापर्यंत गृहीत धरलं, मात्र समाजच त्यांची जागा त्यांना दाखवून देईल असे म्हणत मराठा समाजाला अजून किती छळणार असा खडा सवाल शिवश्री विनोद जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलाय. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली त्यांनी समाजासाठी काहीही केलं नाही, फक्त स्वतःचा फायदा करून घेतला असा दावा देखील त्यांनी केलाय. दरम्यान त्यांनी बारामतीच्या नेतृत्वाला चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. ते मराठा आरक्षण आंदोलनात बारामतीतील मराठा समाज बांधवांची भूमिका व तयारी या संदर्भात आमच्याशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जरांगे पाटलांची भूमिका ही निस्वार्थी व पारदर्शक असल्याचे सांगतानाच त्यांनी घालून दिलेल्या आचारसंहितेचे सर्व मराठा समाज बांधवांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही केले. चला तर पाहूयात काय म्हणतायत शिवश्री विनोद जगताप. नमस्कार. जय जिजाऊ. 20 जानेवारी पासून जरांगे पाटील आंदोलनात बसतायत. आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे? प्रतिसाद कसा राहणार आपला? सुरुवातीला मराठा समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जी गेली 6-7 महिने भूमिका घेतली आणि त्यांची भूमिका ही निस्वार्थीपणे आहे, पारदर्शक आहे. समाजासाठी आतापर्यंत कुठलाही नेता, कुठलाही मंत्री, कुठलाही आमदार आज एवढ्या तत्परतेने उठलेला नाही. एक मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आज समाजासाठी जीव द्यायची सुद्धा तयारी आहे. आणि मग अशा वेळेस ते जर समाजासाठी एवढं करत असतील तर समाज म्हणून आमची बी भूमिका आहे. आम्ही सुद्धा बारामती तालुक्यातून मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केल्याप्रमाणे 20 तारखेपासून त्यांचा जो मुंबईला आमरण उपोषणाची पायी दिंडी निघणार आहे, आम्ही सुद्धा बारामतीकर त्यामध्ये सामील मोठ्या संख्येने होणार आहोत. एका बाजूला मराठा समाज एकवटताना दिसतोय, मात्र दुसऱ्या बाजूला आजपर्यंत जे सत्तेत राहिले काही नेते मंडळी असतील, बऱ्यापैकी बोलल्या जातं की आरक्षण मिळू शकत नाही आणि अशी वक्तव्यही होताना दिसत आहेत. त्या संदर्भात काय सांगाल? आता पहिली गोष्ट ही दुर्दैवाची गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटलांना ही गोष्टीत उतरावं लागले. एक सर्वसाधारण ज्यांनी 40-50 वर्ष राष्ट्रीय राजकारणात, राज्याच्या राजकारणात सत्ता भोगल्या, परंतु समाजासाठी काहीच केलं नाही. आणि सांगायचं झालं तर बारामतीच्या नेतृत्वाने की ज्यांनी फक्त त्यांनी त्यांच्यासाठीच फायदा करून घेतला आणि परत तेच कायद्याची भाषा बोलतायत की त्यांना बी माझा प्रश्न आहे की मग मराठा कुणबी मराठा एकच असून आजपर्यंत तुम्ही ओबीसीतून आरक्षणासाठी काय प्रयत्न केले? आज बारामतीकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, तुमच्या घरात सगळ्या सत्ता दिल्या, परंतु तुम्ही समाजासाठी कुठल्याही प्रकारचं काही केलेलं नाही. त्याच्यामुळं आता असा झालाय की त्यांनी बारामती मतदारसंघातल्या मराठा समाजाला गृहीत धरलं होतं, परंतु आता त्यांना आमचा इशारा आहे की तुम्ही मराठा समाजाला गृहीत धरणं बंद करा. आता येणाऱ्या निवडणुकीपासून हा समाज तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला ओबीसी, एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करतो. दोन्ही ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभा ठाकलेलं कुठेतरी दिसतंय. आता हे राजकीय आहे की प्रत्यक्ष तशी परिस्थिती समाजामध्ये आहे? आपलं निरीक्षण काय राहिलं या संदर्भात? लक्षात घ्या की बारकाईने जर पाहिलं असता की कुठला आहे ओबीसी बांधव असेल, मराठा बांधव असेल, सर्वसामान्य ओबीसी बांधवाला माहिती आहे मराठा समाज आजपर्यंत 70 वर्ष झालं मराठा आरक्षणापासून वंचित आहे. त्यांचीही कुठलीही भावना नाही. आज तुम्ही जागोजागी पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील ज्या ज्या तालुक्यात गेले, ज्या ज्या गावात गेले, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ओबीसी बांधव असेल सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. प्रत्येक समाजाच्या, मग दलित असो, मुस्लिम असो, प्रत्येक समाज त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या मागे उभा राहिला, त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे एकंदरीत ही परिस्थिती की सर्वसामान्य बहुजन समाज हा कुठेही त्याच्यामध्ये दरी नाही किंवा फळी नाही, परंतु हा आभास उभा केला जातोय. सत्ताधारी काय करतात, ओबीसी मराठावाद कसा लागेल आणि त्यांचं कुठंच कसं साधना, मग ते वेगवेगळ्या प्रकारे पेटवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते काही होत नाही. म्हणून तर आजपर्यंत मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन यशस्वी होत आलेलं आहे. आपण पाहतो की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाजच नव्हे तर इतरही समाज उभा राहिलेला आहे, एकवटतो आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. काय सांगाल या संदर्भात? आता मी मगाशीच बोलल्याप्रमाणे सगळे समाज मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत
आणि ही सर्व परिस्थिती होत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आज एवढा भरभरून महाराष्ट्रातून करोडोच्या संख्येने पाठिंबा मिळतोय, हा कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याला, मग सत्ताधारी असो नाही तर विरोधी पक्षाचे असो, त्यांना ते सहन होणार नाही. कारण एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती उठतो काय नाही, एवढं मोठं आंदोलन करतो आणि कुठेही त्याला गालबोट न लागता यशस्वी होत चालले, आणि मग त्यांना ते सहन होत नाही. आणि म्हणूनच ते वेगवेगळ्या प्रकारे काय ना काय प्रयत्न करून मग आरोप करायचं, त्यांचं काहीतरी काढायचं. बरं, त्या माणसं आरोप करायला काय हो, त्यांनी आजपर्यंत त्यागच केलाय, आजपर्यंत स्वतःची जमीन घालवली, आपण केलं, आज उपोषण केलं, आजार वाढवले, हे कोणासाठी तर समाजासाठी. आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी त्यांनी स्वतःच्याच पोडक्या भरत गेले, स्वतःचेच पुतणे नातू कसे पुढच्या पिढीला आमदार होतील, खासदार होतील, त्यांची स्टेट कशी वाढेल, एवढंच ह्यांनी प्रयत्न केले. हे जे मराठा समाजासाठी आरक्षणाची जी मागणी होती याची कायदेशीर बाजू काय आपल्या नजरेतून? कायदेशीर बाजू सांगायला गेली तर मराठा कुणबी मराठा ह्या दोन्ही बाजू एकच आहेत. पहिला बी आमचे काही लोक कुणबीत आहेत, फक्त जे झालेले आम्हाला आता 54 लाख नोंदी बी सापडलेल्या आहेत. आणि मग त्याच आधारे नंतर जे सगळे सोयरे असेल की ते नातेवाईक असेल, ह्या गोष्टीवरती मनोज जरांगे पाटील सांगतात ना, सरसकट तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका. आणि हे तुम्हाला सापडलेत बी, असं बी नाही, सरकारनं हा गोळा केलेला आहे बी संपूर्ण. आणि ह्याच धर्तीवरती आम्ही कायदेशीर बाजूने मागत आहोत. आता आपण सांगितलं की बारामतीतूनही आपण नियोजन केलेलं आहे, नेमकं कशा प्रकारचं नियोजन राहिलं? बारामतीतून आता उद्या आमची 18 तारखेला जिजाऊ मंगल कार्यालयात मीटिंग सुद्धा आहे. सर्व बारामती कोर कमिटी, मराठा समाज बांधव त्या ठिकाणी एकत्र येणार आहे आणि त्या दृष्टीने निघायची नियोजन करणार आहे. परंतु बारामतीतून दिंडी असेल, ट्रॅक्टर असेल, प्रत्येक प्रकारच्या वाहनांनी ज्यांनी त्यांनी आपापल्या तयारीने अन्नधान्य सर्व साठा घेऊन आज मराठा समाज त्या ठिकाणी जाणार आहे. आणि आता ही शेवटची लाट आहे, आता माघार नाही. आता मराठा समाज जरांगे पाटील जसं म्हणतात की घेऊनच यायचं, ओबीसीतून आरक्षण घेऊनच यायचं. आणि बारामतीकरांनी सुद्धा हा निर्धार केलेला आहे. आणि आता आम्ही अशी तयारी ठेवली की तुम्ही किती बी तुमची ताकद लावा, आता माघार नाही. संभाजी ब्रिगेडचं काम करीत असताना किंवा एक सर्वसामान्य जीवन जगत असताना प्रामुख्याने बारामतीच्या नेतृत्वावर आजपर्यंत आपल्याकडून न खचता न डगमगता टीका टिप्पणी होत आलेली आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण काय सल्ला द्याल त्यांना? माझा प्रामाणिक सल्ला आहे की तुम्हाला आजपर्यंत बारामती तालुक्यातील जनतेने भरभरून दिलेला आहे, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून दिलेला आहे. आणि मी एक समाज बांधव म्हणून, एक संघटना सोडा, पक्ष सोडा, एक समाज बांधव म्हणून मी इथं भाजप पक्षाचे जोडे बाजूला ठेवून, संघटनेचे जोडे बाजूला ठेवून तुम्हाला तुम्ही आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, सत्ताधारी आहात, तुम्ही त्या निर्णय प्रक्रियेत आहात, आव्हान करतो की आता किती दिवस तुम्ही मराठा समाजाला छळणार आहात. आणि तुम्ही तुमची एक ख्याती आहे, एक महाराष्ट्राला माहिती आहे, बोलतो ते करतो असं म्हणतात. पण मग जर बोलतो ते करतो जर तुम्ही म्हणता तर तुम्ही ह्या महाराष्ट्राला बी दाखवून द्या, या मराठा समाजाला महाराष्ट्रात तुम्ही मिळवून देऊ शकता. आणि हे धाडस करण्याचं काम, नाहीतर तुम्ही तुमचे फायदे लपवण्यासाठी त्या सत्तेत नुसतं गेलात चाल आणि समाजाला जर तुम्ही कायदा शिकवतात चाल तर येणाऱ्या काळात समाज तुम्हाला फायदा बी काय असतो आणि तोटा बी काय असतो हा निश्चितच दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा नेतृत्वाला कळकळीची विनंती करतो की वेळेची वाट पाहू नका. समाज तुमच्याकडं नजरेने पाहतोय, चांगल्या नजरेने पाहतोय. समाजाला तुमच्याकडून हे ओबीसीचं आरक्षण मिळणं गृहीत धरा आणि मिळवून द्या, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता जी आंदोलनाची आपली मोर्चे बांधणी सुरू आहे याच्यामध्ये समाज बांधवांना काय आपण समाज बांधवांना सुद्धा जी मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला आचारसंहिता घालून दिलेली आहे, कुठल्याही प्रकारचा उद्रेक करायचा नाही, जाळपोळ करायची नाही, शांततेच्या मार्गाने आजपर्यंत 6-7 महिने जे लढा चाललेला आहे, कारण शांततेनेच क्रांती घडलेली आहे. आणि निश्चितच ही शांततेची क्रांती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल. आणि आज मनोज जरांगे पाटीलच ही मराठा समाजासाठी एक आशेचं किरण आहे, त्याच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभा राहावा, एवढीच या ठिकाणी मी बारामतीकर आणि मराठा समाज महाराष्ट्रातल्या आव्हान करतो.